आज तर विसर्जन करायला जामानदार झालं भाऊ आपल्याला. तर जय बाप्पा की पब्लिक, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर विषय असा की आज सार्वजनिक गणपती विसर्जन आणि आपल्याला गणपती विसर्जन करायचं, पण पहिले तर आपण मोठ्या गणपतीकडे निघलो. इथं येऊन पाहतो तर गणपतीची दिंडी काढणं चालू झाली होती ना. आता अख्ख्या गावानं दिंडी निघणार, लगभग अख्ख्या गावानं दिंडी मिळून झाल्यानंतर विषय आला होता फक्त नाचाचा. मंडळाचे कार्यकर्ते तर नाचायला जोमात होते. शेवटी 2-4 तुतऱ्या डीजेच्या बॉक्स लावून दंदन पावसात नाचायला सुरुवात झाली. म्हणलं चलो आपल्याला पण एक आडवा तिडवा डान्स आणू द्या. मग एक ओके मे राईट डान्स आणला आणि तिथनं सीधा घरी आलो, कारण की भाऊचा फोन आला होता. विषय असा होता की आपल्याला घरच्याही गणपतीचं विसर्जन करायचं होतं. मग सोमा भाऊली म्हणलं तुमच्या हाताने आरती उद्या, आणि त्याने आरती घ्यायला सुरुवात केली. शेवटी गाडीवरती बाप्पाची मूर्ती घेऊन बसलो. तेवढ्यात आपल्याला संतोष भाऊ भेटले. त्याला म्हणलं तुम्ही चला आता गणपती बाप्पाचे विसर्जन करायला. मोठ्या गणपतीचं विसर्जन व्हायच्यात आपल्याला तिथं पोहोचायचं होतं, पण थोडा उशीर झाल्यामुळे कार्यकर्ते विसर्जन करून वापस परतले होते. म्हणलं काय विषय नाही, जो हुआ अच्छा हुआ ना. आम्ही तिघ तळ्यावर येऊन पोहोचलो होतो. आता विसर्जन करायला आपल्याकडे बाप्पाच्या 2-2 मूर्त्या होत्या आणि त्या दोन्ही एकदम भारी दिसू राहिल्या. मग विसर्जन करायच्या आत इथं लगे हात आरती घेऊन टाकली आणि विसर्जन करायला तळ्याचं पाणी तर एकदम वरती होतं. मग दोन्ही बाप्पाच्या मूर्त्यांचं विसर्जन एक सोबतच केलं. अंधार असल्यामुळे तिथं काय बरोबर दिसत नव्हतं. शेवटी विसर्जन करून आपण आपल्या घराकडे निघलो आणि मंडळाच्याही गणपतीचं विसर्जन चांगल्याच प्रकारे झालं होतं. आपण तिथं नसल्यामुळे ते आपल्याला पाहायला भेटलं नाही, पण 7-8 जण मूर्तीसोबत तळ्यात जाऊन एकदम भारी विसर्जन केलं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.